धन्यवाद सर. सर्वांना नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचं सर एक वैशिष्ट्य जर सांगायचं झालं, या ठिकाणी ज्यावेळेस ही मुलं मुली बोलत होते त्यावेळेस मुली तर रडत होत्या, पण मुलं सुद्धा रडत होते. आणि या सगळ्यांना पाहून आमच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी होतं. यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खरं तर उगीच कुणी कुणासाठी रडत नाही, पण LD जाधव इंग्लिश मीडियम स्कूल असेल, शाळा असेल, या शाळेसाठी मुलं रडतायत, पोरं रडतायत. याचं यश म्हणजे आदरणीय संभाजी जाधव सर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मला आजही आठवतं 2008 साली ज्यावेळेस या शाळेची स्थापना झाली आणि एक वटवृक्ष आपण ज्याला म्हणतो खऱ्या अर्थानं बघितलं, पलीकडची इमारत जर आपण बघितली, सरांना मगाशी मी आठवण सांगितली, सुरेश चव्हाणके दादांचं हेलिकॉप्टर त्या ठिकाणी उतरलं होतं आणि त्याच ठिकाणी भव्य अशी इमारत उभी राहिली. इकडे बघितलं खूप छान डेव्हलपमेंट झाली. म्हणजे मला आठवतं, कदाचित एक म्हण आहे की मोठ्या झाडाच्या सावलीला लहान झाड वाढत नाही, पण सोपनराव जाधव यांच्या सावलीला त्यांच्यापेक्षा एक मोठं झाड वाढलं, ते म्हणजे संभाजीराजे जाधव. मला या ठिकाणी बोलवलं म्हणून कौतुक करत नाहीये, पण खऱ्या अर्थाने एक प्रगल्भ व्यक्तिमत्व म्हणजे सोपानराव देवरामराव जाधव आणि त्यांच्या एका बहुआयामी छायेखाली वाढलेलं एक व्यक्तिमत्व. म्हणजे आता सरांना जे पाटील सर आहेत आमच्या गावचे आहेत, ते पत्र घेऊन आले. ते पत्र कुठून आलं? आत्मा मालिक शाळेमधून आलं. मी बघत होतो आणि शुभांगी मॅडम असतील किंवा सर असतील, हे दोघंही आत्मा मालिक शाळेमध्ये पहिल्यांदा तिथं होते आणि नंतर मग ही संकल्पना त्यांच्या डोक्यामध्ये नंतर रुजली आणि छोट्याशा एका रोपट्याचं एका वटवृक्षामध्ये रूपांतर झालं. म्हणून पुन्हा एकदा या दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सिन्नर सारख्या ग्रामीण भागामध्ये, शहा सारख्या एका खेडे गावामध्ये, एका शेतकरी कुटुंबामध्ये या दाम्पत्याने एक वसा घेतला की तुमच्या आमच्यासारख्या शेतकऱ्याची पोरं शिकली पाहिजे. जसं कर्मवीर भाऊराव पाटलांनी जो वसा घेतला होता आणि कर्मवीर भाऊराव पाटलांचं एक वाक्य होतं की माझ्या दाढीच्या म्हणजे माझ्या दाढीला जेवढे केस आहे ना, तितकी माझी पोरं जरी शिकली तर या भारतामध्ये क्रांती घडून दाखवतील. आणि तशा अर्थानं मग संभाजी राजे जाधवांनी सुद्धा एक वसा घेतला की माझ्या ग्रामीण भागातली पोरं जर शिकली तर खऱ्या अर्थाने सिन्नर तालुका जो दुष्काळी गणला जातोय ना, तो बागायती नाही, सामाजिक नाही, आर्थिक नाही, राजकीय नाही, धार्मिक नाही, शैक्षणिक नाही, संस्कृती, या सगळ्या क्षेत्रामध्ये निश्चितपणानं पुढे जाणार आहे आणि तो पुढे जात आहे. तुम्ही म्हणाल की सरांचं इतकं का कौतुक करते? कौतुक यासाठी की माझे वडील या शाळेमध्ये 10 वर्ष स्कूल बसवरती ड्रायव्हर होते आणि एका ड्रायव्हरच्या पोराला सरांनी व्यासपीठावरती प्रमुख पाहुणा म्हणून बसवलं ना, हे तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं प्रेरणादायी असणार आहे, हे तुमच्यासाठी प्रेरक असणार आहे. तुम्हाला माहिती आहे पोरांनो, सर आता गावचे प्रथम नागरिक आहे, बरोबर का नाही? सरपंच आहेत. त्याच्या अगोदर मॅडम सरपंच होत्या. नुसतंच आपल्या गावापुरतं मर्यादित नाही राहिले सर, आता जिल्ह्यासाठी म्हणजे सामाजिक राजकीय पुढे तुम्ही बघत राहा की हे प्रगल्भ व्यक्तिमत्व इतकं वाढत जाणार आहे ना सर. म्हणजे लहान तोंडी मोठा घास कदाचित घेईल, पण सगळ्या क्षेत्रामध्ये आम्हाला तुम्ही भविष्यामध्ये अग्रस्थानी दिसणार आहात, हे निश्चितपणाने मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी मला बोलवलं आणि प्राचार्य निळकंठ सरांनी विंदा करंदीकरांची कविता काय सुंदर सादर केली की असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावणे अत्तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्यामध्ये जगताना चैन करावी स्वप्नांची. म्हणजे ठणकावून सांगावे संकटांना आता ये 72, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. असं आयुष्य आम्हाला जगता आलं पाहिजे. पण हल्ली आमचं आयुष्य कुठे? आमचं निम्म आयुष्य मोबाईलवरती चाललेलं आहे. म्हणजे स्वतः इनल्या जाळ्यात कोरोना फक्त निमित्त ठरला, ऑनलाईन शिक्षण सगळं आलं, पण स्वतः इनल्या जाळ्यात लोक गेले अडकून. जसे गुराख्यानं गुरं दिले राणी सडकून, घोट विषाचा पाजला, ढास मातीला लागला, रास होतच चालला, कुठे माणूस जागला. पुरांनो, निश्चितपणानं ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्ही मोबाईलवरती, टॅबवरती शिक्षण घेताय, कॉम्प्युटरवरती, लॅपटॉपवरती शिकताय, पण त्याला एक लिमिट ठेवा, त्याला एक लिमिटेशन ठेवा, त्याला एक मर्यादा ठेवा. आणि ती आपल्याला जर ठेवता येत नसेल तर मला वाटतं की भविष्यामध्ये आम्ही आमचा विध्वंस करून घेणार आहे. जे AI आता आलेलं आहे, AIचा लॉंग फॉर्म माहिती कुणाला? AI आता आलेलं आहे काय?
आर्टिफिशियल इंटेलिजन्स भविष्यामध्ये सर ते आम्हाला आई आई करायला लावणार आहे असं मी सांगतो, कारण की फार पुढं गेलेलं हे विश्व, फार पुढं गेलेलं आहे जग. ते AI सोबत आमच्या बुद्धीची प्रगल्भता आम्हाला टिकून ठेवावी लागणार आहे. आणि पुन्हा या व्यासपीठावरनं सांगणार आहे, असे किती AI येऊ द्या, HD जाधव इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिकणारे किंवा या आपल्या महाराष्ट्रामध्ये शिकणारे पोरांची नैसर्गिक गुणवत्ताच टिकणार आहेत हे मी या ठिकाणी सांगणार आहे. आर्टिफिशियल टिकणार नाही, किती येऊ द्या. त्याच्यामुळे असं कमी समजू नका आर्टिफिशियल आलं मग आमचं भविष्य काय, मग आम्ही कॉम्प्युटरकडे जायचं नाही का, निश्चितपणानं जा. कारण तुमची नैसर्गिक बुद्धिमत्ताच भविष्यामध्ये टिकणार आहे, कारण की त्याचा शोध लावणारे आपण आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं भाग्यवान आहात तुम्ही, इतक्या निसर्गरम्य परिसरामध्ये, इतक्या प्रगल्भ अशा या प्रांगणामध्ये तुम्ही सगळे शिकतायत, सगळे सुसंस्कृत. आणि ज्यावेळेस तुमचे विद्यार्थी मनोगत व्यक्त करत होते, प्रत्येक शिक्षकाबद्दल ज्यावेळेस भावना व्यक्त करत होते, शिक्षकांच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी होतं. आपल्या आयुष्यात अनेक संकट येतात पोरांनो, मी तर नेहमी सांगेल, संकट आयुष्यामध्ये माणसाला तुडवायला कधीच येत नाही, संकट माणसाला आयुष्यामध्ये घडवायला येतात, पुढं पुढं दडवायला येतात. ते पुढं जाणं आम्हाला जमलं पाहिजे. फक्त संकटामध्ये एक संधी असते, त्या संधीचं सोनं करणं आम्हाला जमलं पाहिजे. ते सोनं करता आलं की आमच्या आयुष्याचं सोनं ऑटोमॅटिक होतं. ते कुठंतरी आम्हाला करता येईल का. असंच एका शाळेच्या निरोप समारंभाला मागच्या वर्षी गेलो होतो, तिथल्या सरांनी एक घटना सांगितली. 10-1 वर्षापूर्वी आमच्या शाळेचे एक विद्यार्थी 10वीच्या शाळेमध्ये अपयशी झाला वर्गामध्ये म्हणून नाराज झाला, आणि नाराज झालेला पोरगा उंच डोंगरावरती गेला आत्महत्या करण्यासाठी. आणि उंच डोंगरावरती गेलेल्या पोराला तिथं एका सोनार बाबा भेटले, जे की तिथं फिरायला आले होते. आणि छोट्या असणाऱ्या 10वीच्या पोराला त्या सोनार बाबाने विचारलं, अरे इतक्या उंच डोंगरावरती काय करतोय. त्या मुलानं उत्तर दिलं, सर 10वीच्या परीक्षेमध्ये मला कमी गुण मिळाले, कमी मार्क मिळाले, माझे आई वडील बोलायला लागले, शिक्षकही बोलायला लागले, मित्र म्हणायला लागले तू फार वेडा आहे, तुला काहीच येत नाही. आणि मग मी ठरवलं मी आता आत्महत्या करणार. उंच डोंगरावरती ते पोरग गेलं आणि तिथून उडी मारणार. त्या क्षणी सोनार बाबानं त्याला आवाज दिला. आता सोनार म्हटल्यानंतर हातामध्ये सोन्याच्या 4-5 अंगठ्या होत्या. त्या सोनार बाबांनी काय करावं, हातातली एक अंगठी काढली, त्या मुलाला जवळ बोलावलं, त्याला कारण सगळे विचारले आणि अंगठी काढली, अशी मातीमध्ये दूर फेकली. त्या मुलाला 2दा-3दा सांगितलं ती अंगठी आण, असं 2दा-3दा झालं. अंगठी फेकली, त्या मुलानं पुन्हा आणली, त्या सोनार बाबानं ती अंगठी मातीमध्ये मिसळली. आणि शेवटी त्या मुलाला प्रश्न विचारला, का रे ही अंगठी कशाची आहे. सोनार बाबाला त्या मुलानं उत्तर दिलं, ती सोन्याची अंगठी आहे. मी काय केलं, त्या मुलानं 2दा-3दा सांगितलं की तुम्ही 2दा-3दा मला बोलावलं, ती अंगठी अशी दूर फेकली. मग सोनार बाबांनी विचारलं त्या मुलाला, प्रश्न विचारला, मी अंगठी सोन्याची अंगठी ती मातीमध्ये मिसळली, त्याची किंमत काही कमी झाली का. त्या मुलाचं उत्तर होतं नाही. मग त्या सोनार बाबानं त्या विद्यार्थ्याला सांगितलं, अरे एका अपयशानं तुझी किंमत अजिबात कमी झाली नाही, तू सुद्धा सोनं आहे. आणि भविष्यात त्या सरांनी सांगितलं तो मुलगा पुढे MPSC मार्फत मोठा अधिकारी झाला. ही प्रेरणा आम्हाला लक्षात घेता येईल का, जरूर झेप आम्हाला घेता येईल का. कदाचित तुम्ही सगळेच म्हणजे गुणवत्तेच्या त्या यादीमध्ये येणार नाही, पण निश्चितपणानं तुम्ही गुणवान पोरं आहात. सगळ्यांना मला माहिती चांगले मार्क मिळणार आहे, पण मला 90% पाहिजे होते, मला 89च भेटले. नाराज होऊ नका, आयुष्यामध्ये पुढे जा, कारण की तुमच्या शाळेवरती तुमच्या दाखल्यावरती HD जाधव इंग्लिश मिडियमचा शिक्का जो आहे ना, ती तुमची सर्व गुण संपन्नता आहे. ते तुम्हाला पुढे आयुष्यामध्ये प्रेरणा देणार आहेत. म्हणून तुम्हाला भविष्यामध्ये मार्क जरी कमी पडाले ना, त्यामुळे तुम्ही नाराज होऊ नका. आणि आपला मित्र जर पुढे गेला तर तेही नाराज होऊ नका. कारण असा एक टेबल आहे, असंच एक टेबल ठेवलेलं होतं का जागतिक परिषदेमध्ये. थोडंसं तुम्हाला हास्यास्पद वाटेल, जागतिक परिषद भरली कशाची, प्राणीशास्त्राची. आणि तिथं त्या टेबलवरती सगळ्या देशाचे शास्त्रज्ञ जमले, पाटील सर. आणि त्यांनी काय करावं की सगळ्या देशाची शास्त्रज्ञ जमले, त्यांनी त्या देशातली खेकडा आणली होती. काय आणलं होतं, खेकडा आणली होती. आणि ती अशी टेबल मोकळी नव्हती ठेवली, ती बरण्यांमध्ये ठेवली होती. अमेरिकेनं त्यांचं खेकड्याचं बरणी वेगळे जागी ठेवली, भारतानं वेगवेगळी, अशी 10-12 देशांची खेकड्यांची परिषद भरली. आणि आमच्या भारत देशाची खेकड्याची बरणी बघत बघत शास्त्रज्ञ लोक आमच्या जवळ आले आणि कुतूहलानं प्रश्न विचारायला लागले, का हो सगळ्या देशाच्या खेकड्याच्या बरणीला झाकण आहे, मग भारत देशाच्याच खेकड्याच्या बरणीला का झाकण नाही. आमचे शास्त्रज्ञ विनम्रपणानं उत्तर देतात, त्याचं असे म्हणे, आमचं एखाद्या वरती जायला लागलं की पाठीमागचे त्याचे पाय धरून ओढतात, त्याच्यामुळे आमच्या खेकड्याच्या बरणीला झाकण लावायची गरज पडत नाही. आमच्या भारताचं जरी हे झालं, आमच्या समाजाचं जरी हल्ली हे झालं, पण इथून पुढे पोरांनो असं वागू नका.
खेकडांसारखं अजिबात वागायचं नाही, कारण आपण चांगली माणसं आहात. आपला मित्र पुढे गेला त्याच्या सोबतीनं आपणही पुढे जा. अमेरिका असेल, जपान असेल, फ्रान्स असेल, या सगळ्या देशांच्या सोबतीनं आम्हालाही पुढे जायचंय. पण भविष्यामध्ये पोरांनो कधी व्यसन करू नका, मुलींनो कधी फॅशन करू नका. बघता बघता जगाच्या पाठीवरती आम्ही पुढे जाणार आहे. सामाजिक असेल, राजकीय असेल, धार्मिक असेल, शैक्षणिक असेल, सांस्कृतिक असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे जा. आपल्या आई वडिलांचं नाव आपल्याला कमवता आलं पाहिजे. आपल्या शिक्षकांचं नाव, आपल्या शाळेचं नाव तुम्ही कमावणार आहात निश्चितपणानं. मला वाटतं की सरांनी सांगितलं 9वी बॅच आहे, 10वीची म्हणजे 2008ला स्थापना झाली, 2015 पासून. तर ही 9वी बॅच आता तुम्ही परीक्षेला सामोरे जात आहात, बरोबर का नाही? तुमच्या यशाचा कळस झाला पाहिजे. निश्चितपणानं तुम्ही इतके यशस्वी व्हा की आम्हा सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे की आपल्या मातीतली पोरं अधिकारी झाली, आपल्या मातीतली पोरं चांगले शेतकरी झाले. कारण शेतकऱ्याला हल्ली कमी समजू नका, कारण की तुम्ही जे सगळे शिकतायत ना ते शेती मातीत राबणारे आपल्या आई वडिलांमुळे आपण शिकतोय, बरोबर का नाही? आणि स्वतः जाधव सर सुद्धा एका प्रगतशील चांगल्या शेतकऱ्याचे मुलगा आहेत, एक आदर्श आहे आपल्या समोर. आणि म्हणून शेतकऱ्याची पोरं काय करू शकतात ना, हे सगळे उत्तम उदाहरणं आपल्या समोर आहेत. म्हणून भरत दौंडकर नावाचे कवी आपल्या वडिलांसाठी काय म्हणतात बघा, लक्षात ठेवायचं. बैलावानी राबणारा बाप गाईवानी होता, बैलावानी राबणारा बाप गाईवानी होता. हात त्याचा खरा बुडा पण आईवानी होता, हात त्याचा खरा बुडा पण आईवानी होता. माझ्या नव्या वहीसाठी बाप भिजला घामान. या ठिकाणी तुम्हाला हे सगळं नवं दिसतंय ना, यासाठी आपले आई वडील घामात भिजत असतात, कष्ट करतात. म्हणून दौंडकर सर काय म्हणतात, माझ्या नव्या वहीसाठी बाप भिजला घामान. त्याची मळालेली बंडी मला ध्वजाच्या समान, त्याची मळालेली बंडी मला ध्वजाच्या समान. बैलावानी राबणारा बाप गाईवानी होता, हात त्याचा खरा बुडा पण आईवानी होता. आपल्या आई वडिलांसाठी आपण जगलं पाहिजे, आपल्या शिक्षकांसाठी आपलं जगलं पाहिजे. म्हणून अशा पित्यासाठी पुढे अनिल दीक्षित नावाचे कवी काय म्हणतात, बाप स्वाभिमानी बाना, बाप कणखर कणा, त्याच्या काळजात सुद्धा लाजा, लुची संवेदना लाजा, लुची संवेदना. त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबांना हिऱ्या, मोत्याचा रुबाब हिऱ्या, मोत्याचा रुबाब. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर, बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर. जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर, तेव्हा कोसळते घर. तुला ढाली करतो हा बाप फक्त घरासाठी, तुला ढाली करतो हा बाप फक्त घरासाठी. शिया शाप या जगाचे बाप, घेतो सारे माती बाप, घेतो सारे माती. बाप म्हणजे रे कसा, जसा पाण्यातला मासा, बाप म्हणजे रे कसा, जसा पाण्यातला मासा. त्याच्या डोळ्यातील थेंब कुणा दिसणार कसा, कुणा दिसणार कसा. घर बायकोनी मुले यांना जगवण्यासाठी, घर बायकोनी मुले यांना जगवण्यासाठी. बाप होतो वेडा पिसा एका एका पैशासाठी, एका पैशासाठी. पण हा बाप कधीच आपल्याला रडताना दिसत नाही, पण आपला बाप रडतो. कारण आई आईजवळ रडते, आई बहिणीजवळ रडते, आई भावाजवळ रडते, आई मुलीजवळ रडते, मुलाजवळ रडते. पण बाप कोणाजवळ रडत नाही, तो अंथरुणात रडतो. कधी जर बघितलं ना आपल्या वडिलांचे अंथरूण जर ओलं झालेलं असेल ना, तर समजायचं आपले वडील त्या दिवशी रडलेले. म्हणून बापासाठी जागा. म्हणून अनिल दीक्षित काय म्हणतात पुढं, बाप साठवतो अश्रू वाट पाही त्या क्षणांची, बाप साठवतो अश्रू वाट पाही त्या क्षणाची. जन्मभराच रडतो लेक जाताना सासरी, लेक जाताना सासरी. ज्यानं जपले मुलांना तळ हाती पाळण्यात, ज्यानं जपले मुलांना तळ हाती पाकड्यात. अशा बापासाठी यावे दोन आसव डोळ्यात, दोन आसव डोळ्यात. एकदा अनिल दीक्षित सरांसाठी जोरदार टाळ्या.
सर, मला तुमच्या शाळेचं शिक्षकांचं कौतुक याकरता वाटतं की 8 दिवसापूर्वी शाळेमध्ये व्याख्यानाच्या निमित्तानं गेलो होतो. आता व्याख्यानाला उशीर होता. जसं मी इथं ऑफिसमध्ये बसलो होतो तसाच प्राचार्यांच्या कॅबिनमध्ये मी बसलो होतो आणि धावपळ करत एक शिक्षक त्या ठिकाणी आले आणि माझ्या निदर्शनात त्या शिक्षकाचा चेहरा पूर्ण केकनं माखलेला होता, केकनं पूर्ण भरलेला होता. आणि त्या शिक्षकांच्या पाठोमाग दुसरे एक शिक्षक आले. त्यांनी 4-5 मुलांना सोबत आणलं होतं. त्या विद्यार्थ्यांचाही चेहरा केकनं भरलेला होता. म्हणजे एक काळ असा होता सर, म्हणजे शिक्षक जर पटांगणामधून त्या ग्राउंडमधून जर चालले तर मुलं 5-10 फूट बाजूला होत होते. आत्ताचा काळ असा आलेला आहे की मी स्वतः प्राध्यापक आहे, आम्ही जर चाललो तर आम्हाला मुलांना वाट करून द्यावी लागते, आम्हाला बाजूनं जावं लागतं. म्हणजे शिक्षण व्यवस्थेला हा विचार करणं गरजेचं आहे. संभाजीनगर जिल्ह्यातल्या त्या एका शाळेतला प्रसंग मी सांगतो की शिक्षकाच्या चेहऱ्याला केक लावण्यापर्यंत जर विद्यार्थ्यांची मजल जात असेल तर मग आम्हाला विचार करावा लागणार आहे. पण तुमच्या शाळेसाठी जोरदार टाळ्या वाजवा की तुमचे सगळे आदर्श शिक्षक आहेत आणि ते आदर्श परंपरेचा हा कळस होणार आहे. भविष्यामध्ये नुसतं परिसरातली नाही तर या तालुक्यातली, जिल्ह्यातली एक अग्रस्थानी शाळा म्हणून गणली जाणार आहे ना. म्हणून तुम्ही स्वतःला भाग्यवान समजा आणि भाग्यवान पण आम्हाला टिकून ठेवायचे. पुढे ज्या क्षेत्रात जाल ना ते यशस्वी पण. संकट कुणाच्या वाटेला येत नाही हो. मी नेहमी सांगतो आयुष्यात संकटांची न्यारी असते गंमत. आणि सांगतो तुला मित्रा फक्त ठेव थोडी हिंमत. बऱ्याच वेळा मनासारखं आपल्या घडत नाही तरी सुद्धा त्यानंही काही बिघडत नाही. हसू रडू हार जीत निसर्गाचं दान. संयमानं संकटांचं उखडून टाक रान. काळजात माणुसकीचं आयुष्य जपून ठेव आणि बघ तू स्वतःसाठी बनून जाशील देव. ते देवत्व आपल्या स्वतःला बहाल करता येईल का? कारण की आयुष्य हा रंगमंच. हसत हसत सजवावा, दुःख गिळून संघर्षानं मंत्र यशाचा रुजवावा. दुःखाचा घुट पिऊन तहान सुखाची लागावी. नकळत आपल्या मनात आत्मीयता मग जागावी. हसणे रडणे कधी कधी विनाकारण नाटक आहे. दुःख गिळून मनात ठेवणं जीवाला ते स्फोटक आहे. आयुष्याच्या पटकथेने चित्र असे भाळले पाहिजे आणि मनातल्या नकारात्मकतेला जागेवरती जाळले पाहिजे. माणुसकीचा नायक होऊन भूमिका अशी आकारावी. आपल्या पावलावर पाऊल ठेवून दुनियेनं ती साकारावी. असं आपलं जगणं असलं पाहिजे. आणि आयुष्य नेहमी नियमामध्ये जगा. आयुष्य नेहमी इतरांशी तुलना तर कधीच करू नका. हिंदीमध्ये एक सुंदर म्हण आहे, ना किसी से ईर्ष्या ना किसी से कोई ओढ, मेरी अपनी मंजिल मेरी अपनी दौड. आपली स्वतःसोबत स्पर्धा असली पाहिजे, इतरांशी का स्पर्धा करावी. ते आपलं तसं जगणं असलं पाहिजे. नियमामध्ये आयुष्य जगता आलं पाहिजे. काल परवा शिवजयंती झाली. नाशिकमध्ये व्याख्यानाला होतो. गंगापूर रोडच्या एका सिग्नलवरती सर भरगाव वेगानं सिग्नलवरती मी तिथं थांबलेलो होतो आणि भरगाव वेगानं एक गाडी तिथून सुसाट गेली, सिग्नल तोडून गेली आणि त्या गाडीला भगवा झेंडा बांधलेला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा. माझ्या मनामध्ये विचार आला, म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज जिथून कुठून बघत असतील ना त्यांना अशी शिवजयंती अपेक्षित नाही. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर नियमांचं पालन करत नसेल, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नियमांचे सिग्नल तोडून जर जात असाल तर मग असं आम्हाला जगणं अपेक्षित नाही. आणि पुन्हा नाशिकवरून येताना बसमध्ये येत होतो आणि माझ्या शेजारच्या सीटवरती एक युवक येऊन बसला. माझ्या हातामध्ये पुस्तक होतं, त्याच्या हातामध्ये मोबाईल होता आणि मोबाईलवरती तो गेम खेळत होता. पबजी नावाची गेम शासनानं बंद केलेली आहे. पण मला परवा दिवशी कळालं की पोरं अजूनही फेसबुक आणि यूट्यूबवरती ती गेम खेळतात. माझ्या हातामध्ये पुस्तक होतं, त्याच्या हातामध्ये मोबाईल होता आणि त्या मोबाईलवरती तो पबजी नावाची गेम खेळत होता. आता ज्याच्यासोबत गेम खेळत होता त्याचं नाव होतं भल्या. काय नाव होतं? भल्या. आणि त्याला म्हणायचं भल्या पळ, भल्या पळ, भल्या पळ. काय म्हणायचं? भल्या पळ. त्यावेळेस माझ्या मनामध्ये विचार आला, अरे म्हटलं पुस्तकं वाचा, चांगल्या शाळेमध्ये ऍडमिशन घ्या, जिथं चांगलं अनुकरण करा. निश्चितपणानं आपल्या आयुष्याचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. ते भलं कुठंतरी आम्हाला करून घेता येईल का? तो विचार कुठंतरी आमच्या मनामध्ये आम्हाला जाणून घेता येईल का? आपल्या आईवडिलांना, आपल्या शिक्षकांना, आपल्या मातीला, आपल्या मातेला. आता इथून पुढे ज्या शाळेमध्ये जाणार आहे ना तिथं तुम्हाला आदर्श तुम्ही असणारच आहेत. कारण LD जाधव इंग्लिश मिडियम स्कूलचे विद्यार्थी आहे. पण तुमच्या शाळेचा हा गौरव, तुमचं शिक्षण होईपर्यंत तुम्हाला तो अभिमानानं जपावा लागेल. कारण की तुम्हाला कोणीही विचारणार आहे कोणत्या शाळेचे शिक्षक आहे. तुम्हाला अभिमानानं सांगता आलं पाहिजे आमचे प्राचार्य निळकंठ सर होते, आम्हाला शिकवणारे चतुर सर होते, आम्हाला ठाकरे सर होते, आम्हाला शेख मॅडम होते. हे सगळं तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि वेळोवेळी जेव्हा कुठं यशाच्या शिखरावरती जा, पण ह्या शाळेच्या प्रांगणामध्ये आल्यानंतर आपल्या शिक्षकांच्या पायावरती नतमस्तक व्हावं लागणार आहे तुम्हाला. ज्यावेळेस माझी ऑफिसमध्ये एंट्री झाली त्यावेळेस मी जाधव सर आणि मॅडमच्या पाया पडलो. का? कारण आई वडिलांच्या मायेनं त्यांनी आम्हाला लहानपणी सगळं संस्कार दिले किंवा आम्हाला शिकवलेलं आहे. म्हणजे माझे वडील ज्यावेळेस इथं होते शाळेमध्ये त्यांच्यासोबत मी झेंडावंदनला यायचो
आणि त्यावेळेस ह्या सगळ्या माणसांनी आम्हाला शिकवलेले ध्येय म्हणजे काय असतं, जिद्द म्हणजे काय असते. स्वामी विवेकानंद फार सुंदर म्हणतात, जो माणूस ध्येयाच्या दृष्टीने वाटचाल करत असतो तो सतत धडपडत असतो. त्याचं कारण आहे तो पडत असतो आणि मग तो लोकांच्या नजरेमध्ये धड नसतो. पण विवेकानंद म्हणतात तो पडत नसतो, तो पडता पडता घडत असतो. असं पडणाऱ्यामधून आम्हाला घडता येईल का? ते पडणाऱ्यामधून घडता आलं पाहिजे. जिद्द म्हणजे काय असतं, यश म्हणजे काय असतं. आम्ही टीवायला होतो, आमची एक सहल गेली आणि आमचा एक विद्यार्थी मित्र फार विचित्रवाणी वागायचा आणि त्यावेळेस आमचे शिक्षक त्याला म्हटले, तू फार वेडा आहे म्हणे. त्या विद्यार्थ्याचं उत्तर होतं, सर वेडीच लोक इतिहास घडवतात. पण आमच्या सरांचंही उत्तर होतं, त्याला अशी वेडी नाही लागत, त्याला ध्येय वेडी लागतात. म्हणून पोरांनो तसं ध्येय वेडे बना. तुमच्या सगळ्या चेहऱ्याकडे पाहून मला वाटतं निश्चितपणाने तुम्ही ध्येय वेडे आहात, तुम्ही ध्येयवान आहात, प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जाणार आहात. स्वतःला कधी कमी समजू नका, इतरांशी कधी तुलना करू नका. ना किसी से ईर्ष्या ना किसी से कोई होड, मेरी अपनी मंजिल है मेरी अपनी दौड़. आणि आपल्या शिक्षकांप्रती तुमचा हा अभिमान शेवटपर्यंत राहू द्या. कारण तुम्हाला अनंत राऊत सर माझे मित्र आहेत, त्यांच्या काही ओळी आहे की हसवत हसवत क्षणात थोडे रडवत होते शिक्षक, नाही ऐकलं तर मग बडवत होते शिक्षक. राग यायचा तेव्हा जेव्हा बुद्धी प्रगल्भ नव्हती, नंतर कळाले हिर्यास नकळत घडवत होते शिक्षक. तुम्ही हिरे आहात, तुम्हाला नंतर कळणार आहे तुम्हाला हिऱ्यासारखे शिक्षक घडवत होते. म्हणून त्यांच्याबद्दल प्रेरणा शेवटपर्यंत राहिली पाहिजे. जे पाकाशी तू का भीतोस संकटांना, दुःखाचे छेद उगी तू का लावतोस मनाला, ठेव जिद्द मनी मोठी त्यागून सर्वस्वाला, घे जागा यशाची तू दाखवून दे जगाला. आणि ते यश आपल्याला जगाला दाखवून देता आलं पाहिजे. आता सर गाव सुद्धा, आता तुम्ही तर गावचे प्रथम नागरिक आहात, आपलं गाव सुंदर आहे, आमचं पाथरी गाव आहे, अगदी सुंदर आहे. पण ज्यावेळेस ही भटकंती ज्यावेळेस व्याख्यानाच्या निमित्तानं चालते त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की गाव तरी कुठं आता गावासारखं राहिलं, गाव तरी कुठं आता गावासारखं राहिलं. वड्याला पूल झाला पण लई पाणी वाहिलं, नखरेबाज झाले काही पोरी आणि पोरं, काही पोरं बरं का तुम्ही नाही, नखरेबाज झाले काही पोरी आणि पोरं, उदाळायला लागली गोठ्यामध्ये गुरं, तसं मग गावानं लई बाई सायलं. आणि गाव तरी कुठं आता गावासारखं राहिलं. इंग्लिश बोलू लागली खेड्यातली आजी. आता तुम्ही इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी चांगलं इंग्लिश बोलताय, पण आपली आजी सुद्धा आपलं पाहून इंग्लिश बोलायला लागली, बरोबर का नाही. इंग्लिश बोलू लागली खेड्यातली आजी, सोयरे झाले जिजू आता राहिले नाही दाजी. आपण आपल्या दाजीला जिजू म्हणतो, बरोबर का नाही. इंग्लिश बोलू लागली खेड्यातली आजी, सोयरे झाले जिजू आता राहिले नाही दाजी. विचारांचं घोंगडं गावानं बी वाहिलं, आणि गाव तरी कुठं आता गावासारखं राहिलं. बाई झाले मॅडम आणि गुरुजी झाले सर, बाई झाले मॅडम आणि गुरुजी झाले सर, पोरं म्हणे शाळेमध्ये लई मरमर. बाई झाले मॅडम आणि गुरुजी झाले सर, पण तुमची शाळा चांगली आहे असं गैरसमज करू नका, तुमची शाळा निश्चितपणाने चांगली. बाई झाले मॅडम आणि गुरुजी झाले सर, पोरं म्हणे शाळेमध्ये लई मरमर. दप्तराचं ओझं मात्र इकडून तिकडं वाहिलं, पण गाव तरी कुठं आता गावासारखं राहिलं. म्हणजे गावाला येतो म्हणे शहराचा वास, प्रदूषण झालेलं होतो त्याचा त्रास, गटारीला पाणी साचलं आहे तिथं राहिलं, आणि गाव तरी कुठं आता गावासारखं राहिलं. सर गांधीजी नेहमी म्हणायचे खेड्याकडे चला, खेड्याकडे समृद्धता तुम्हाला बघायला मिळेल. म्हणून स्वप्नात आले गांधी बाबा, सांग म्हणे राव मी पाहिलेलं हेच का ते गाव. म्हटलं गांधी बाबा तुमचं स्वप्नच राहिलं, पण गाव तरी कुठं आता गावासारखं राहिलं. गाव जरी गावासारखं राहिलं नसलं तरी आम्हाला माणसासारखं राहावं लागणार आहे. तुमचा जवळचा मित्र हा जरी असला ना आता, त्याला दूर करा आणि जवळचा मित्र याला बनवा. पुस्तक नावाचा तुमचा जवळचा मित्र असला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं माणूस म्हणून जगा, प्रत्येक क्षेत्रात पुढे जाणार पण माणूस म्हणून जगा. शिवाजी महाराजांची जयंती काल साजरी केली का तुम्ही सगळ्यांनी, बरोबर ना. शिवाजी महाराजांचा पुतळ्यावरती भव्य आरूढ पुतळा जर बघितला, हातामध्ये तलवार असते, बरोबर का नाही. आणि मग शिवाजी महाराजांसारख्या तलवारी आम्हाला आता हातात घ्यायची आहे का, नाही. आमच्या हातामध्ये काय पेन नावाची तलवार असली पाहिजे. महाराजांसारखं घोड्यावरती बसायचंय का, अजिबात नाही. घोड्यावरती बसायचं पण चांगल्या विचारांच्या घोड्यावरती बसायचं. आमच्या हातामध्ये घोडा नाही म्हटल्यानंतर लगाम नाही, पण चांगल्या विचारांचा लगाम असला पाहिजे. आणि मग या सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे जात असताना डोळ्यात अंजन घालून जगायचंय. संकट आले की, अपयश आलं की अजिबात खचायचं नाही. यश मिळालं की ते यशानं चांगलं नाचायचं नाही, नाचा पण उन्माद करायचा नाही, अहंकाराला बळी जायचं नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घेत असताना, आणि एक म्हणजे प्रत्येक जण सगळे शेतकऱ्याची पोरं आहेत. आपले घरी गेल्यानंतर आपल्या आई वडिलांना सांगा की बांधावरनं कधी भांडू नका.
काय सांगणार? बांधावरनं कधी भांडू नका हा संदेश घेऊन जा. कारण की बांध पडला दोन भावांच्या जिवारी, बांध पडला आडवा शेत घेईना उभारी, कोडी पडले बांधाला वाद वाढत चालले, वाद कवटाळू नको न थोडं जगात घडले, कोर काळजा लागली बांध रडतो मनात, कोण कुठं ते चुकलं त्याला येईना ध्यानात, एका आडोशाचे भाऊ झाले वेगळे वेगळे, एका फांदीच्याच फांद्या झाली मोडके डगळे. असं मोडके डगळे होऊ देऊ नका. आपल्या आईवडिलांना सांगा आमचं एक ऐका, या बांधावरनं कधी भांडू नका. पण आमच्या शिक्षणासाठी तुम्ही आतापर्यंत जो खर्च केला ना, इथून पुढे तसा खर्च करा. तुमचं नाव आम्ही रोशन केल्याशिवाय राहणार नाही. हा संदेश आपल्या घरापर्यंत घेऊन जा. खूप मोठी व्हा. आपल्या आईवडिलांचं, आपल्या शाळेचं, या मातीचं, या मातेचं सगळ्यांचं नाव कमवा. यशाच्या शिखरावरती लोकांनी आपल्याकडे पाहावं म्हणून यशस्वी होऊ नका. यशाच्या शिखरावरनं लोकांना आपण पाहता यावं किंवा आपण लोकांकडे पाहावं, या जगाकडे पाहावं. हा संदेश घ्या. गरुडासारखी झेप घ्या. या गरुडासारखी झेप घेऊन जसं इथं सुरेश चव्हाणके सरांचं हेलिकॉप्टर इथं उतरलं होतं आणि मी लहान होतो त्यावेळेस चव्हाणके सरांनी आठवण सांगितली की पांगरी हे त्यांच्या मामाचं गाव आणि त्या ठिकाणी राजीव गांधी आले होते. म्हणजे आता पंतप्रधान त्या ठिकाणी आल्यानंतर सगळी सिक्युरिटी होती आणि मुंबईवरनं विमानावरून पुन्हा ते हेलिकॉप्टरनं पांगरीमध्ये आले आणि त्या गर्दीमध्ये सुरेश चव्हाणके सरांना तिथं जायला भेटलं नाही, ते हेलिकॉप्टर पाहायला भेटलं नाही. म्हणून सुरेश चव्हाणके सरांचं एक स्वप्न होतं की मला हे हेलिकॉप्टर पाहायला भेटलं नाही ना, एक दिवस मी माझ्या तालुक्यामध्ये हेलिकॉप्टरनं जाईल. आणि LD जाधव शाळेच्या याच प्रांगणामध्ये हेलिकॉप्टर या ठिकाणी उतरलं होतं. पुराण तसं यशस्वी पण आम्हाला करता येईल का? ते यशस्वी पण आम्हाला मिरवता येईल का? खूप सोपं असतं, अवघड काहीच नसतं. अवघड आम्ही करत असतो. म्हणून चांगला अभ्यास करा. ज्या विषयाची अडचण असेल अजून वेळ आहे, सरांना भेटा, त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्या. चांगल्या मार्कानं तुम्ही सगळे पास होणार आहे. आयुष्याची परीक्षा चांगल्या मार्कानं पास व्हा, खूप मोठी व्हा. यासाठी खूप शुभेच्छा देतो. खरं तर मला कोपरगावला कॉलेजला पुन्हा जायचंय, प्रॅक्टिकल घ्यायचंय. आमच्या कॉलेजमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहे, तिथलंही नियोजन बघायचंय. थोडासा उशीर झाला त्यामुळे कमी वेळ बोललो जरी असेल, जे महत्वाचं द्यायचं होतं तुम्हाला मी ते देण्याचा प्रयत्न केला बोलण्याच्या ओघामध्ये. सर माझं काही चुकलं असेल ते माझं मला परत द्या. जे बरोबर असेल ते या पोरांनी कायम पुढचा वक्ता पुन्हा 9वीचे पोरं 10वीला जाईपर्यंत ही विचारांची मांदेळी आपल्या डोक्यामध्ये राहू द्या. खूप मोठी व्हा. 9वीची मुलं तुम्हाला वनवासी कविता आहे का? मराठी प्रथम भाषा तुम्हाला? हा, तुम्हाला बालभारतीचं नसेल बरोबर ना? हा, तुम्हाला इकडलं लँग्वेज असेल कारण इंग्लिश मिडियमचे तुम्ही विद्यार्थी आहेत. तर ती 9वीची कविता तुकाराम दांडेची मला आठवण झाली म्हणून तुम्हाला ऐकवतो आणि मी थांबणार आहे. आम्ही डोंगर राजाची पोर कळसुआईची, आम्ही उगाडी गोडकी बाळ पर्व रमाईची, घेऊ हातावर भाकर वर भाजीला भोकर, खाऊ खडकावर बसून देऊ खुशीत डेकर. आम्ही वाघाच्या नवनाचे, आम्ही वांदार नळीचे, गाव वहळ पल्ल्याड आम्ही उंबर माळीचे, खेळू टेकडी भवती पळू वाऱ्याच्या संगती, वर पांघरू आभाळ लोळू पृथ्वीवरती. आम्ही सशाच्या यगान जाऊ डोंगर येंगून, हात लावून गगना येऊ चांदण घेऊन. आणि ते यशाचं चांदणं आता इथून पुढे तुम्हाला आणायचंय, यशाच्या शिखरावरती जायचंय. पण सशासारखं जा, कासवासारखं जा, तुमच्या गतीनं जा, पण यशाचं चांदणं या LD जाधव शाळेच्या प्रांगणामध्ये घेऊन या, एवढीच अपेक्षा ठिकाणी व्यक्त करतो. तुम्हा सगळ्यांना 10वीच्या या बॅचला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि छोट्या मुलांनी सुद्धा चांगला अभ्यास करा, यांच्यापेक्षा चांगले मार्क पडले पाहिजे अशी जिद्द मनामध्ये बाळगा. सर या ठिकाणी मला बोलवलं, या ठिकाणी माझा सन्मान केला. सगळ्या जुन्या आठवणी माझ्या या ठिकाणी जागृत झाल्या. त्याबद्दल जे काही चुकलं असेल बोलण्याच्या ओघामध्ये थोडंफार तर माझं मला द्या, जे बरोबर असेल ते सोबत घेऊन जा. पोरांनो खूप मोठे व्हा, आपल्या आईवडिलांचं, गावाचं, मातीचं, आपल्या शाळेचं नाव कमवा. यासाठी खूप शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.